ध्वनी प्रदूषण करतो, वायू प्रदूषण फटाके वाजवून करतो, नंतर अक्षदा अन्नाची नासाडी करतो, प्लास्टिक वगैरे म्हणजे डेकोरेशनसाठी वापरतो. म्हणजे आपण करतो काय, तर हे सगळी जी आपली सेन्सिटिव्हिटी आहे ती गमावून बसतो, की आपण पर्यावरणाचं संतुलन ठेवायला पाहिजे. हा साधा विषय आणि अत्यंत महत्वाचा विषय आपण विसरून जातो. म्हणजे ह्या मूल्यव्यवस्थेचे किती नजारे आणि त्याचा आपण भाग बनतो, पण तेव्हा आपण लग्नाच्या भपक्याबद्दलच फक्त विचारात घेतोय, लक्ष म्हणजे विषय म्हणून सांगते. तर हे पर्यावरण हानी आणि ह्या सगळ्यामध्ये इकॉनॉमीचा जो विषय आहे ना मॅडम, त्याच्यामध्ये मला असं वाटतं 2 प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत. आपण आत्ता जी राहिलेलो आहोत, आत्ता आपण जे अनुभवत आहोत, ती अर्थव्यवस्था कशी आहे? मी म्हटलं की नफा केंद्रीय. पण त्याचा आणखीन एक विचार आहे. तो असा आहे की आपले जे निसर्गाचे स्रोत आहेत ना, की ज्याच्यातूनच आपण सर्व अर्थव्यवस्था आणि हा सर्व डोलारा उभा करू शकतो, ते स्रोत हे मर्यादावाले आहेत. त्यांना मर्यादा आहेत. हे भान आपण पूर्ण विसरतो आपल्या व्यवहारामध्ये. आणि विवाह असा एक असा उधळणपट्टीला भयंकर मोठं मान्यता देणारा असा एक बिझनेस झाल्यामुळे मला हा विषय मांडावासा वाटतो.